आणि स्वर्गात जाण्याचा रस्ता आम्हाला भेटलेला आहे आणि 2 मिनिटानंतर तुम्हाला दाखवतोय आपला स्वर्ग। दुर्गभंडारावर जाणारी वाट ब्रह्मगिरीवरून जात असल्याने आपल्याला सर्वात पहिले ब्रह्मगिरीवर जायला लागते। ब्रह्मगिरी पर्वताच्या उंचीवर आपल्या महादेवाचे जटा मंदिर आहे। ब्रह्मगिरी हा किल्ला पायथ्यापासून अंदाजे 1900 फूट उंच आहे। इथे गोदावरी नदी आहे, याचं उगम स्थान आहे। तर मित्रांनो नमस्कार, मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आम्ही काल आलेलो त्र्यंबकेश्वरला आणि माझ्यासोबत आहे आपला मित्र प्रणय आणि आज आम्ही चाललोय महाराष्ट्रामध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि त्याच्या पायथ्याशी असलेला ब्रह्मगिरी पोर्ट आणि दुर्गभंडार हे 2 पोर्ट एकत्रच आहेत ना। एक ब्रह्मगिरी मेन आहे आणि दुर्गभंडार हा त्याचा उपदुर्ग आहे। आम्ही ब्रह्मगिरी पोर्टात चढायला सुरुवात केली आणि स्टार्टिंगला आहे बघा तुमच्याकडून पर पर्सन 30 रुपयाचा पावती फाडायला लागते इथे येण्यासाठी। तर आता चढूया, बघूया। चालू आहे नाशिकमध्ये आलेलो पण इथं नव्हतं आलो। स्टार्टिंगची वाट तर सोपी आहे पण पुढं काय अजून माहिती नाही, कारण का पहिल्यांदा आलोय। प्रणय हार्ड आहे चढायला, थोडा डिफिकल्ट आहे, एकदम नाही। आणि प्रणय जे आपले ब्रह्मगिरी आहे आणि दुर्गभंडार आहे ते एकत्र आहेत काय पोर्ट म्हणजे? हो, ते एकत्रच आहेत। ते त्यांना एक नॅचरल ब्रिज आहे, तो पाहायला मिळेल नंतर तुम्हाला। तो एकमेकांना त्या दोन्ही पोर्टला जोडतोय, नॅचरल ब्रिज। आणि मला वाटतं प्रणयने थोडी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे। आणि भुयारी मार्ग आहे, भुयारी मार्ग त्यांना जोडतात त्या नॅचरल ब्रिजला। दोन्ही साईडला भुयारी मार्ग आहे, एक खाली उतरायला आहे, एक वरती चढायला आहे दुसरे। तर तुम्ही पण फोर्टचा आनंद घ्या आणि जी आपली लाईफ आहे ती एन्जॉय करा, एक एक क्षण एन्जॉय करा जे आम्ही करतो तुम्ही पण नक्कीच करा। आणि रे आमच्यासोबत आज माकूरला दिसतील काय? माकूरला कदा पण आयलो तर माकूरला खावायला टाकू नका, चढायला मजा येते। आपले कारले डोंगराला ज्या पायऱ्या आहेत तशा सेम पायऱ्या आहेत, सेम। तर मित्रांनो तुम्ही पण सर्व फोर्टचा एन्जॉय करा, कारण का आता पावसाळी सीझन चालू आहे आणि पावसाळी सीझनमध्ये ट्रॅकिंग करायला जी मजा येते ती खूप सुंदर असते। 10 मिनिटं नाही झाली गड चढायला सुरुवात केली आणि प्रणयची छातीतून आवाज येते धगधग धगधग। काय बोलायचं आहे ना, लगेच दमतान होय काय ऐसा पण नाही करते, सवय नाही ना ट्रेकिंगची। सवय नाही का आम्हाला तरी काही आहे बघ। तुमचं पोट नाही, आमचं पोट बघ, जिसका पेट नाही हो सेट नाही। चढताव आजी पण चढतय, काय कमाल आहे ना आजी। पहिलाच ब्रेक घेतलाय, पनायचे गुण हो पनाई दमलं नाही रे, भूक लागली। आता काकडी घेतली, मिनी काकडी घेतली आणि पनाईने घेतलाय लिंबू पाणी। यार काकडी खावाला या। ब्रेक घेतला, काकडी खाली आणि हे बघा दमलेला मित्र आपला त्याने लिंबू पाणी पिला। आता मना बोलतोय तो, आता बोलतो 5-10 मिनिटांनी बोलतो धावत पोचतोय। मिल्खा सिंग बोलतो ते, मिल्खा सिंग। ब्रह्मगिरीमध्ये प्राणी दिसतील असं दाखवलं, बिबट्या, तरस, ससा, कोल्हा, मुंगूस, नाग, घोणस, पालीन, खारताई आणि मोर। बघूया आपल्याला आज बिबट्या तर बघायला कवचित भेटेल, मोर भेटला तर भेटेल। हे बघा मोर भेटेल बघायला, काय मोरू मुश्किल आहे, खारुताई वगैरे साप भेटला आणि मोराची जास्त। हे बघा किती माकूरला बघा किती हान। आणि स्वर्गात जाण्याचा रस्ता आम्हाला भेटलेला आहे आणि 2 मिनिटानंतर तुम्हाला दाखवतोय आपला स्वर्ग, म्हणजे निसर्गाने रमलेला स्वर्ग। काय तो धबधबा, काय ती झाडी, सगळा ओके मध्ये। या निसर्गाचा सर्व आनंद घेण्यासाठी येत असतात। हे बघा पब्लिक बघा किती आहे पब्लिक, आणि इथला व्ह्यू बघा। आणि बघा 3 जो आता खरी ट्रॅकिंगची सुरुवात झाली आणि पडायला सुरुवात झाली आणि ट्रॅकिंगला पण आता खूप मजा येते। पवनपुत्र हनुमान बजरंग बली की। हनुमंत देवाची मूर्ती बघितली आणि मूर्तीच्याच बाजूला एक गुफा आहे आणि गुफेच्या आतमध्ये तुम्हाला तर दाखवते बघा 3 माकडं बसली, म्हणजे त्यांचा परिवारच आहे आणि ते सर्व निसर्गाचा आनंद घेतात। हे बघा नाशिक तालुक्यात येणारा ब्रह्मगिरी हा किल्ला
समुद्र सपाटीपासून 4300 फूट तर पायथ्यापासून अंदाजे 1900 फूट उंच आहे. आणि हा आपला पहिला भुयारी मार्ग लागलेला आहे. आणि चढणी बघा, स्ट्रेट वरती चढणं आहे. आणि पब्लिक आज खूप आहे, कारण का संध्या असल्यामुळे पब्लिक जास्त आहे. मूर्तींपासून जरा पुढे गेल्यावर दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो. या पायऱ्या म्हणजे चक्क दगडात कोरलेल्या आहेत, कारण उजव्या बाजूला आहे किल्ल्यांचा कडा आणि डाव्या बाजूला दगडाची कातड भिंत. गडाच्या एकदम टॉपला आलेलो आहे. आणि बघा आपले पूर्वज अशा प्रकारे पाणी साठवून ठेवायचे, म्हणजे पाण्याच्या टाक्या असायच्या. हा बघा, ही इथं एक आहे, ही दुसरी, आणि सर्वात मोठी ती बघा तळा आहे, तो तळा. आणि त्याच्याच बाजूला बघा बघा सीन बघा, एकदम भारी वाटतंय. आणि सर्व इथं सॉफ्ट झालाय, सर्व धुका. काय बोलतं त्यांचा पिक्चर आठवण कंची आली पिक्चराची, अवतार. वारा एकदम भारी. पोचलो मित्रांनो, आणि आता थंडी लागते आणि पाणी पण पडतंय, म्हणून गरमागरम चहा घेतलाय, पहाडी चहा. पण तू नाही पीस, पण न्यू घेतलाय ऑन द टॉप. आणि तो वेगळीच मजा झाली. हा असा आनंद घ्या, कारण का आपल्याला लाईफ मिली ती एकदाच मिली, आणि लाईफचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या. बघा ची ट्रेकिंग खूप दिवसानंतर झाली, खूप धमाल आली आणि खूप मजा आली अशी ट्रेकिंग. आणि ऑन द टॉप चालू आता आम्ही, सर्वात पुढे, सर्वात उंच, सर्वात खाली उतरले, कायच नाही दिसत, सर्व इथं लई सॉफ्ट. आणि हे बघा आम्ही तरी स्लीपर घालून चाललोय, माझ्याकडे शूज आणते गेलं वर. आणि एकदम भारी वाटलं, एकदम भारी मजा आली नाही. आणि नक्की तुम्ही विजिट करा. उन्हाळ्यात तर नका येऊ, कारण का उन्हाळ्यात तेवढी मजा नाही, तेवढी पावसाळी सीझन मध्ये खूप धमाल आली. आता आलोय मित्रांनो, तुम्हाला जर दिसत असेल तो ब्रह्मगिरीचं मुख्य मंदिर आहे, आणि त्याच्याच बाजूला गोदावरी नदीचा उगमस्थान तुम्हाला आता मी दाखवते. हा बघा मित्रांनो, गोदावरी नदीचा उगमस्थान सर्वात चमत्कारी जागा आहे. ही डोंगराच्या सर्वात उंच भागाला आहे गोदावरी नदीचा उगमस्थान. हे बघा खूप सुंदर वाटतंय. आणि हे झाल्यानंतर आता आपण जाऊ जटा मंदिरामध्ये. बघा महादेवाचं टेम्पल आहे, म्हणजेच जटा मंदिर. जटा मंदिर म्हणजे काय? जिथे महादेवाच्या जटांचे ठसे आहेत दगडावर. आपल्याला माहिती नाही, कारण का यो एक दिवस पहिले इन्फॉर्मेशन सर्व काढलेली, म्हणून आपल्या मित्राला माहिती आहे. चला आता तुम्हाला दाखवते शिव मंदिर. बम बम बोले. चला आतमध्ये जाऊया, आता दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय. महादेव विश्वरूप सदाशिव शरण कर्मकर शंकर महादेव ईशा नीलकंठ परमात्मा वासी कालभैरव मुदिकन्या महादानव एकविंदू कर्म विष्णू विश्वार्पण. आता आपण आलेलो आहेत महादेवाच्या मंदिरात, आणि याचे काही रहस्यमय घटना आहेत. हे बघा, या तुम्हाला मित्रांनो लाईन दिसतात, त्या आपल्या महादेवाच्या जटा आहेत. या बघा मित्रांनो, या दिसत असतील तुम्हाला लाईन्स, या महादेवाच्या जटा आहेत. इथे जटा पडल्यामुळे या लाईन्स आलेल्या आहेत. हे बघा खूप रहस्यमय असा
मंदिर आहे हा. जटा मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या एकदम वर आहे. आणि जर तुम्ही ब्रह्मगिरी पोर्टला ट्रॅकिंगला आलात तर नक्की या मंदिरात या. खूप काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत आपल्या महादेवाच्या. आणि यावरून तुम्हाला एक खड्डे दिसतात, ते खड्डे नसून आपल्या महादेवाने जेव्हा जमिनीवर गुडघे टेकले तेव्हा हे निर्माण झाले. आपला लास्ट डेस्टिनी होता जटा मंदिर. आणि तुम्हाला माहिती भेटली असेल, त्यांनी पण सांगितली, मी पण थोडी सांगण्याचा प्रयत्न केला जेवढी मला माहिती होती. आणि प्रणयला पण जेवढी माहिती होती त्यांनी पण खूप चांगली सांगितली. आता आपण खाली उतरणार आहोत. कशी वाटली वाईफ मंदिर? आणि मित्रांनो, वाईफ कशी वाटली आपल्या जटा मंदिरामधली, शिव मंदिरामधली, तर नक्की कमेंट सांगा. आणि नक्की इथं व्हिजिट करा. मला तर खूप छान वाटला, पॉझिटिव्ह वाईफ. ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. आणि जे कोणी चॅनल नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. दुःखार, दारिद्र्यार, कष्टार, रोगार,